नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहोत मंगळ राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीचा परिणाम याचा दुसरा भाग. यापूर्वीच्या भागात आपण मेष ते सिंह राशीपर्यंतच्या जातकांसाठी मंगळाचे हे राशी परिवर्तन कोणते फळ घेऊन येत आहे याची चर्चा केली. आज आपण तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींच्या जातकांसाठी मंगळाचे हे राश्यांतर कोणते फल घेऊन येत आहेत या संबंधीची चर्चा करणार आहोत. दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी मंगळ हा ग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून मिथुन राशीत प्रवेश करत आहे आणि मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर हा मंगळ शनीशी नवपंचम योग तर राहूशी केंद्र योग करत आहे. असे हे राश्यांतर प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येत आहे याची आज आपण येथे थोडक्यात चर्चा करणार आहोत. हे राशीफल तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही त्यांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. मंगळ हा ग्रह सेनापती ग्रह आहे आणि मानवी जीवनात तो शौर्य, साहस, सामर्थ्य, उत्साह, जोम यांचे प्रतिनिधित्व करतो आणि मंगळ जेथे असतो तेथून तो आपली दृष्टी चतुर्थ भावावर, सप्तम भावावर आणि अष्टम भावावर टाकतो. मंगळाचे हे राशी परिवर्तन तूळ राशीच्या जातकांसाठी कोणते राशीफल घेऊन येत आहे याची सर्वप्रथम चर्चा करूया. तूळ राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह द्वितीयेश आणि सप्तमेश असून तो गोचरीने भाग्यभावातून आपले भ्रमण करत आहे आणि भाग्यभावात स्थानापन्न असलेला हा मंगळ आपली चौथी दृष्टी द्वादश भावावर, सातवी दृष्टी तृतीय भावावर आणि आठवी दृष्टी चतुर्थ भावावर टाकत आहे. साहजिकच भाग्यभावातून गोचर करत असलेला हा मंगळ तूळ राशीच्या जातकांसाठी एक श्रेष्ठतम स्थिती निर्माण करणारा दिसून येत आहे. हा भाव भाग्याचा भाव आहे, तसेच धर्माचा देखील भाव आहे. आध्यात्मिक आणि भौतिक दोनही क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण तुला राशीच्या जातकांसाठी अद्भुत असे ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये जे नवीन प्रोजेक्टवर काम करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. या काळात तुमच्या नेतृत्व क्षमतेचा विकास देखील होणार आहे. प्रवास देखील तुम्हाला लाभप्रद सिद्ध होते. तसेच व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. विदेश संबंधित व्यापार करण्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे. तृतीय स्थानावर दृष्टी असल्याने हा मंगळ पराक्रम करण्यास सिद्ध करणारा आहे. तर विद्यार्थ्यांसाठी विशेषतः सेना, मिलिटरी आणि पोलीस भरती या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल सफलता मिळवून देणारा आहे. चतुर्थ भावावर असलेली त्याची दृष्टी ही देखील लाभप्रद असणार आहे. उच्च शिक्षण किंवा संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आणि परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. या कालखंडात दाम्पत्य जीवन देखील सुखप्रद असणार आहे. प्रेमीजनांमध्ये देखील उत्साहवर्धक वातावरण असणार आहे. परंतु आपल्या स्वास्थ्याची मात्र त्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि सावधानता बाळगावी. तुळ राशीला सध्या पंचमस्थ शनी चालू आहे, म्हणजे कंटक शनी चालू आहे. असे असले तरी देखील मंगळाचे हे गोचरीचे राशी परिवर्तन तुळ राशीला एक भाग्यकारक स्थिती निर्माण करत आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह लग्नेश आणि षष्ठेश असून तो अष्टम भावात आपले गोचरीचे भ्रमण करीत आहे. लग्न राशीचे अष्टम स्थानावरून भ्रमण ही स्थिती वृश्चिक राशीच्या जातकांसाठी फारशी अनुकूल म्हणता येणार नाही. आधीच वृश्चिक राशीच्या जातकांना चतुर्थस्थ शनी आहे. वृश्चिक राशी मानसिक ताणतणावातून जात आहे आणि त्यात अष्टमस्थ मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण काहीशी अस्वस्थता निर्माण करणारे आहे. थोडक्यात संमिश्र फलदायी स्थिती
वृश्चिक राशीच्या वाट्याला येणार आहे. आर्थिक स्थिती त्यांची भक्कम असणार आहे, कारण अष्टमातील मंगळ द्वितीय भावावर म्हणजे धनभावावर आपली 7वी दृष्टी टाकतो. पैतृक संपत्तीत जर काही वाद असतील तर ते मात्र या काळामध्ये मिटणार आहे. अचानक लाभ आणि अचानक हानी अशा दोन्हींच्याही शक्यता वृश्चिक राशीच्या जातकांना या काळात अनुभवास मिळणार आहे. नोकरी किंवा कार्यक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी थोडी त्रासदायक स्थिती देखील उद्भवू शकते. त्यासाठी त्यांनी धैर्याचा अवलंब करावा. शत्रूपासून देखील या कालखंडामध्ये सावध राहावे. जोखमीचे कोणतेही काम या कालखंडामध्ये करू नये. लाभ आणि हानी दोन्हीची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे. कठीण परिस्थितीवर धैर्याने मात करण्याचा हा कालखंड आहे आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे. दाम्पत्य जीवनात सुद्धा काही तणावपूर्वक वातावरण असू शकते. वृश्चिक राशीच्या जातकांनी या काळात आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे. त्यायोगे दाम्पत्य जीवनामध्ये संघर्ष होण्यापासून बचाव करता येईल आणि प्रेमीजनांसाठी हा कालखंड मध्यम फलदायी दिसून येत आहे. स्वास्थ्याची त्यांनी विशेष काळजी घ्यावी. तर धनुराशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह पंचमेश आणि व्ययेश असून तो आपले गोचरीचे 7म स्थानावरून भ्रमण करत आहे आणि 7म स्थानातून भ्रमण करत असलेला मंगळ आपली 4थी दृष्टी दशम भावावर, 7वी दृष्टी लग्न भावावर म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वावर आणि 8वी दृष्टी द्वितीय भावावर म्हणजे धनभावावर टाकत आहे. धनुराशीच्या जातकांसाठी दशम स्थानावर असलेली मंगळाची दृष्टी ही स्थिती उत्तम फलदायी आहे, कारण येथे मंगळ कारक स्थितीत असतो. लग्नावर आणि द्वितीय स्थानावर मंगळाची दृष्टी असल्याने व्यक्तिमत्व आक्रमक बनेल आणि त्यांच्या वाणीमध्ये कटुता येण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवावे. तसेच आपल्या आहारावर सुद्धा त्यांनी या काळामध्ये नियंत्रण ठेवावे, अन्यथा पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. जोडीदाराशी संबंध कोणत्याही प्रकारे बिघडणार नाही याची त्यांनी या कालखंडामध्ये विशेष काळजी घ्यावी. व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड सावधानता बाळगण्यासाठीचा आहे. भागीदारी करत असाल तर त्यामध्ये मतभेद होण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे. तुमच्या योजनांवर या कालखंडामध्ये जरूर काम करा, त्यात तुम्हाला यश मिळताना दिसून येत आहे. समंजसपणे काम केल्यास मंगळाचे हे राशी परिवर्तन तुम्हाला अनुकूल सफलता देण्यास सिद्ध होणार आहे. या काळात धनलाभाची देखील शक्यता दिसून येत आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे, परंतु मन लावून अभ्यास करणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. दाम्पत्य जीवनामध्ये तणावपूर्ण वातावरण असू शकते. जोडीदाराशी संवाद साधून समस्यावर निराकरण करता येईल याची आखणी करावी, अन्यथा कलह किंवा मतभेद होण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड फारसा अनुकूल असलेला दिसत नाही. धनुराशीच्या जातकांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. तर मकर राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह चतुर्थेश आणि लाभेश असून गोचरीने तो 6ठ भावातून आपले भ्रमण करत आहे आणि 6ठ भावात असलेल्या मंगळाची दृष्टी ही 9म भाव, द्वादश भाव आणि प्रथम भाव या भावावर पडत आहे. येथे मंगळ कारक स्थितीत असतो, परंतु मकर राशीला सध्या 7.5चा शेवटचा टप्पा चालू आहे. त्यासाठी मकर राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी. वाहन देखील या काळामध्ये जपून चालवावे. जर शस्त्रक्रिया करणार असाल तर त्यासाठी सेकंड ओपिनियन या काळात जरूर घ्यावे. 6ठातील मंगळ हा दुर्घटनांचा कारक असू शकतो, त्यामुळे वाहन चालवताना विशेष सावधानता बाळगावी. या काळामध्ये शत्रू पक्षाकडून त्रास झाला तरी देखील तो तुमचे अहित करू शकणार नाही. जे जातक जुनाट व्याधीशी झुंज देत आहे त्यांना त्यांच्या जुनाट रोगापासून
मुक्ती मिळण्याचे संकेत हा मंगळ देत आहे. समस्यांचा सामना त्यांनी धैर्याने करावा. खचून न जाता काम केल्यास यशप्राप्ती मिळणार आहे. तसेच आपल्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी व्यायाम, कसरत, योगाभ्यास इत्यादींचा अवलंब करावा. उधार पैसे कोणालाही देऊ नये, परंतु ऋणमुक्तीचे मार्ग देखील या काळात दिसून येत आहे. परदेशाशी संबंधित व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. भाग्यभावावर दृष्टी असल्याने पराक्रमाने भाग्याची जोड यांना मिळणार आहे. साडेसातीपासून काहीसा दिलासा हे मंगळाचे भ्रमण त्यांना करून देणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी विशेषतः स्पर्धा परीक्षा किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. दाम्पत्य जीवनामध्ये छोट्या मोठ्या तक्रारी आपले डोकेवर काढतील. प्रेमीजनांसाठी हा कालखंड सामान्य व्यतिप्रमाणे व्यतीत होईल. बेचैनी, मानसिक त्रास मकर राशीच्या जातकांना संभवतात. त्यासाठी त्यांनी मारुतीची आणि शंकराची आराधना केल्यास त्यांना त्यापासून मुक्तता मिळण्यास मदत मिळणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह तृतीयेश आणि दशमेश असून तो पंचम स्थानातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. आणि पंचम स्थानातील हा मंगळ आपली दृष्टी अष्टम भाव, लाभ भाव आणि व्यय भावावर टाकत आहे. सध्याची कर्मप्रधान राशी असेच कुंभ राशीचे वर्णन करता येणे शक्य आहे. ही स्थिती कुंभ राशीच्या जातकांना एक श्रेष्ठतम स्थिती घेऊन येत आहे. परदेशी शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड उत्तम आहे. संततीचा उत्कर्ष या कालखंडात होताना दिसून येत आहे. नवीन कामाच्या संधी तुम्हाला मिळणार आहेत. पदोन्नतीचे नवीन मार्ग देखील तुम्हाला मिळू शकतात. व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड लाभप्रद सिद्ध होणार आहे. नवीन प्रोजेक्ट साईन करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. जे विद्यार्थी रिसर्च फील्डमध्ये म्हणजे संशोधन क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड लाभप्रद सिद्ध होताना दिसून येत आहे. परंतु गर्भवती महिलांनी स्वतःच्या स्वास्थ्याची मात्र या कालखंडात काळजी घ्यावी. शेअर्समध्ये काम करत असाल तर यामध्ये फायदा दिसून येत आहे. आणि कलाकारांसाठी सुद्धा हा पिरियड त्यांच्यासाठी लाभप्रद दिसत आहे. पचनाच्या तक्रारी त्यांना या कालखंडामध्ये उद्भवू शकतात. त्यासाठी त्यांनी आपल्या आहारावर मात्र नियंत्रण ठेवावे. आणि मीन राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह द्वितीयेश आणि भाग्येश असून तो चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. आणि चतुर्थ भावातील हा मंगळ आपली दृष्टी सप्तम भाव, दशम भाव आणि लाभ भावावर टाकत आहे. चतुर्थात असलेला मंगळ ही स्थिती फारशी चांगली नाही, कारण येथे मंगळ दिग्बल विहीन असतो. आणि सध्या मीन राशीच्या जातकांना साडेसातीचा प्रथम टप्पा सुरू आहे. असे असले तरी देखील आर्थिकदृष्ट्या मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण लाभप्रद सिद्ध होणार आहे. दाम्पत्य जीवनात काही त्रास उद्भवले तरी देखील कार्यक्षेत्रात मात्र ही स्थिती अनुकूल असणार आहे. परिवारामध्ये कलहाचे वातावरण असणार आहे. तर जोडीदार आणि आईशी मतभेद होण्याची शक्यता या कालखंडामध्ये दिसून येत आहे. त्यासाठी त्यांनी समजूतदारपणाचा अवलंब करावा. व्यापाऱ्यांना या कालखंडामध्ये नवीन कामे स्वीकारायची असतील तर त्यासाठी हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे. तसेच अचल संपत्ती खरेदीसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. परंतु जे व्यापारी वर्ग पार्टनरशिपमध्ये काम करतात त्यांच्यासाठी मतभेदाची स्थिती निर्माण होण्याची सुद्धा शक्यता या कालखंडात नाकारता येत नाही. त्यासाठी त्यांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. प्रेमीजनांसाठी मतभेदाची स्थिती या कालखंडामध्ये निर्माण होताना दिसून येत आहे. त्यांनी आपल्या स्वभावावर नियंत्रण न ठेवल्यास विच्छेदाची स्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते. याचा त्यांनी विचार करणे गरजेचे आहे. आपल्या बोलण्यामुळे संबंध बिघडणार नाहीत याची त्यांनी दक्षता घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कालखंडामध्ये मित्रपक्षाची सुद्धा साथ मिळणार नाही. त्यांच्यापासून धोका होण्याची देखील या कालखंडात शक्यता दिसून येत आहे.
लाभाचे मार्ग मात्र तुमच्यासाठी मोकळे होणार आहेत आणि धनागमनाचे सुद्धा या कालखंडात मार्ग दिसून येणार आहे. या कालखंडात मीन राशीच्या जातकांनी आपल्या आईच्या स्वास्थ्याची मात्र विशेष काळजी घ्यावी, तर त्यांना हे गोचरीचे मंगळाचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे राशी परिवर्तन कोणते फळ घेऊन येत आहे याची थोडक्यात चर्चा पाहिली. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.